अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटने बीड जिल्हाधिकारी कार्यालय आणि माजलगाव तहसील कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन केले। उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करून विद्यमान आरक्षण कायम ठेवावे अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या निर्णयामुळे समाजात फूट पडण्याची शक्यता असून संविधानाच्या समान न्यायाच्या तत्वाला धक्का बसत असल्याचा आरोप करण्यात आलाय। मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटने दिला आहे। आमच्या जवळपास सर्व जातीचा सपोर्ट आहे। सगळ्या जातीचं असं म्हणणं आहे की या 59 जाती या एकच बाबासाहेबांच्या विचाराखाली राहिल्या पाहिजे। बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या 59 जातीला एकत्रित ठेवण्याचं काम या जातींना केलेलं आहे। त्यामुळे हीच भूमिका घेऊन रिपब्लिकन पार्टी आज रस्त्यावर उतरली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन राज्य सरकार आरक्षणाचा घाट घालतंय असा आरोप आहे का आपला? नाही, ते सर्वोच्च न्यायालयाने निकाल काय दिला आहे की तुमच्या म्हणण्यावर तुम्ही करू शकता, असं कराच वर्गीकरण असं त्यांनी सूचना दिलेलं नाही। हे प्रत्येक राज्याच्या म्हणण्यावर आहे की तुम्हाला जर वाटलं योग्य वाटलं तर करा असं सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे पूर्ण काय होऊ शकत नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नेते रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण हे तात्काळ थांबवण्यात यावं या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे आमची सरकारकडे एकच मागणी आहे की हे जे उपवर्गीकरणचा जो घाट घातलेला आहे तो तात्काळ थांबवावा। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण 59 जातीचा विचार करून त्या 59 जाती गुण्यागोविंदाने एक साथ कशा राहतील हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 13% आरक्षण हे 59 जातीला दिलेलं आहे। त्यामुळे आमची हीच भूमिका असणार आहे की ह्या 59 जाती एकत्रित राहिल्या पाहिजे, जेणेकरून हे आरक्षण उपवर्गीकरण थांबलं पाहिजे। हीच आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आहे की आरक्षण हे तात्काळ थांबलं पाहिजे, त्याचं वर्गीकरण हे तात्काळ थांबलं पाहिजे। हीच आमची भूमिका आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बदर कमिशनचा अहवाल प्रसिद्ध न करताच हरकती मागवण्यात आलेल्या आहेत, त्यावर काय म्हणणं आहे? आता बदर समितीचा जो अहवाल आहे तो त्यांनी काय केलं की एप्रिल महिन्यात जाणीवपूर्वक मागवला की जो एप्रिल महिना संपूर्ण दलित समाज त्यातली त्यात सर्व आंबेडकरी समाज हा जयंतीच्या उत्सवात साजरा करीत असतो। पण बदर समितीचा अहवाल मागून ते गपचूप गुंडाळून ठेवण्याचं काम या बदर समितीने केलेला आहे। तो निर्णय बदर समितीचा अतिशय चुकीचा आहे। त्यांच्या ज्या हरकती मागवलेल्या आहेत त्या हरकती त्यांनी कुणाच्या ऐकूनही घेतलेल्या नाहीत, तरच त्यांनी परस्पर अहवाल हा डिक्लेअर केलेला आहे। त्या बदर समितीच्या अहवालाचा आम्ही निषेध करतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बीड।